आता बघूयात पुणे जिल्ह्यातील टॉप 9 बातम्या। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आज पुणे दौऱ्यावर, तर पुणे शहर, पिंपरी चिंचवड, पुणे जिल्हा शाखांच्या विद्यमान पदाधिकाऱ्यांच्या तसंच पक्षांच्या आजी माजी लोकप्रतिनिधींच्या बैठका घेणार। पुण्यामध्ये फेब्रुवारी महिन्यात 19,000 घरांची विक्री झालेल्या घरांमध्ये 50 लाख रुपयांपर्यंतच्या घरांचं प्रमाण हे निम्म्याहून अधिक। परवडणाऱ्या घरांकडे सध्या नागरिकांचा कल। पुणे शहरातील 25 लाख जुन्या वाहनांपैकी केवळ 2.5 लाख वाहनधारकांची HSRP नंबर प्लेट देण्यासाठी नोंदणी, तर शुक्रवारपर्यंत केवळ 45,000 वाहनांनाच HSRP नंबर प्लेट बसवल्याचं समोर। राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठावर आर्थिक भार। गेल्या 1.5 वर्षात विद्यापीठानं 64 लाख रुपयांपेक्षा अधिक खर्च केल्यानंतर सुद्धा सरकारकडून निधी मिळाला नसल्याचं स्पष्ट। पुण्यामध्ये हिंजवडी रावेत मार्गावर पीएमपीचे नवीन 2 मार्ग, हिंजवडी आणि फेज 3 या मार्गावर 375 क्रमांक, तर रावेत ते पिंपरी या मार्गावर 13 नंबरची बस धावणार। पुण्याच्या दौंड तालुक्यातील कुरकुंभमध्ये गेल्या वर्षी 400 कोटी रुपयांच्या मेफेड्रॉनची तस्करी प्रकरणाचा सीबीआयकडून समांतर तपास। प्रकरणाचा मुख्य सूत्रधार संदीप दुनिया व्हिएतनाममध्ये वास्तव्यास असल्याची माहिती। मावळ तालुक्यामध्ये सिंचन आणि पाण्याची तहान भागवणाऱ्या पवना धरणातील पाणीसाठ्यात घट। धरणातील पाणीसाठा केवळ 49.31%, तर पवना पाटबंधारे प्रशासनाकडून पाणी जपून वापरण्याचंही आवाहन। पुण्याच्या मावळ तालुक्यातील कासारसाई धरणामध्ये 45% पाणीसाठा शिल्लक। जूनच्या अखेरीस पुरेल इतकाच पाणीसाठा धरणात शिल्लक। शेतकरी आणि नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा असं आवाहन। पत्नीच्या चारित्र्याचा संशय घेत स्वतःच्या 3 वर्षाच्या मुलाची चाकूनं गळा चिरून हत्या। पुण्यातल्या चंदननगर भागातली धक्कादायक घटना। नराधम पित्याला पोलिसांकडून अटक।